नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी मध्ये शिकत असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे मी प्राध्यापक यशवंत वाघ सर आपल्या अकॅडमीमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत करतो। बाळांनो, आपल्या जीवनामधील सर्वात महत्त्वाचा आणि पहिला टप्पा म्हणजे काय रे? इयत्ता 10वीचा आहे। जर तुम्ही 10वी मध्ये चांगल्या प्रकारे स्कोर केला तर तुम्हाला भविष्यामध्ये चांगल्या कॉलेजेसला ॲडमिशन मिळू शकतं। वेगवेगळ्या फील्डमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी 10वीच्या मार्काची मदत होते। त्यासाठी सर्वात महत्त्वाचा आणि सुरुवातीचा टप्पा म्हणजे काय रे? 10वी आहे। जर तुम्ही 11वी 12वी सायन्सला ॲडमिशन घेतलं, डिप्लोमाला घेतलं किंवा इतर कोणत्याही फील्डमध्ये तुम्ही ॲडमिशन घेतलं तर 10वीचा जो काही सिलेबस आहे, 10वीच्या जे काही बेसिक कन्सेप्ट्स आहेत, त्या सर्वच्या सर्व कन्सेप्ट तुम्हाला पुढे प्रत्येक फील्डमध्ये वापरायच्या आहेत। ओके, आता तुम्ही म्हणणार सर 10वी मध्ये स्कोरिंग कसं करायचं? बाळांनो, सोपा आणि सरळ मार्ग आहे। आपला क्लास जॉईन करा, व्यवस्थित अभ्यास करा। आपल्या क्लासच्या मार्फत तुम्हाला महिन्यातून 2 टेस्ट प्रोव्हाइड केल्या जातात। सर्व सिलेबस व्हिडिओ लेक्चरच्या सहाय्याने तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात। सिलेबस अशा प्रकारे आपण कंप्लीट करतो की ज्यामध्ये तुम्हाला एकही शंका उरणार नाही। आणि जरी तुम्हाला शंका आली तर तुम्ही आपल्या ॲप्लिकेशनच्या मार्फत कमेंट करून त्या शंकांचं निरसन करून घेऊ शकताय। तुम्ही म्हणणार सर तुम्ही कोणता सब्जेक्ट शिकवणार आहे? तुम्हाला भविष्यासाठी आणि तुमच्या करिअरसाठी अतिशय महत्त्वाचा व उपयुक्त असा सब्जेक्ट की जो सब्जेक्ट बऱ्याच विद्यार्थ्यांना अवघड वाटतो आणि स्कोरिंग करण्यासाठी तोच सब्जेक्ट आपल्याला महत्त्वाचा असतो, तो सब्जेक्ट म्हणजे मॅथमॅटिक्स। बाळांनो, मी प्राध्यापक यशवंत वाघ सर तुम्हाला इयत्ता 10वीसाठी मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट शिकवणार आहे। मॅथमॅटिक्समध्ये 2 पार्ट पडतात इयत्ता 10वीसाठी। पहिला म्हणजे अल्जेब्रा आणि दुसरा म्हणजे जॉमेट्री। अल्जेब्रा म्हणजे त्याला आपण बीजगणित म्हणतो आणि जॉमेट्रीला काय म्हणतो रे? भूमिती म्हणतो। अल्जेब्रामध्ये टोटल 6 चॅप्टर आहेत। पूर्वीच्या सिलेबसमध्ये ॲक्च्युली ते 7 चॅप्टर होते, 7 चॅप्टर होते। लास्टचा जो स्टॅटिस्टिक चॅप्टर आहे 6वा, तो चॅप्टर तुम्हाला 2 चॅप्टरचा कंबाईन करून एकच चॅप्टर दिलेला आहे। म्हणजे ॲक्च्युली अल्जेब्राचे तसं पाहायला गेलं तर 7 चॅप्टर आहेत, पण आताच्या सिलेबसमध्ये त्याचं 6 चॅप्टरमध्ये कन्वर्जन करून दिलेलं आहे। आणि जॉमेट्रीसाठी तुम्हाला टोटल 7 चॅप्टर आहेत। बाळांनो, किती चॅप्टर आहेत? 7 चॅप्टर आहेत। जे काही तुम्ही 10वीला आता शिकणार आहात त्या सर्वच्या सर्व कन्सेप्ट तुम्हाला भविष्यामध्ये तुमचं एज्युकेशन पूर्ण होईपर्यंत म्हणतोय मी। बघा, 11वी 12वी सायन्स, कॉमर्स, आर्ट किंवा नंतर BSc फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, MSc, PhD, या सर्व सेट नेट किंवा तुमच्या स्पर्धा परीक्षा असतील, या सर्व ज्या काही शाखा आहेत या शाखांमध्ये तुम्हाला मॅथमॅटिक्सचा मोठ्या प्रमाणात यूज होतो। ओके, तसं पाहायला गेलं तर मॅथमॅटिक्स सब्जेक्ट अतिशय सोपा सब्जेक्ट आहे बाळांनो। जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतलं आणि दररोजच्या दररोज डेली प्रॅक्टिस जर केली तर मॅथमॅटिक्स एवढा सोपा सब्जेक्ट कोणताच नाही। आउट ऑफ आउट मार्क घेण्यासाठी हा सब्जेक्ट खूप सोपा आणि महत्त्वाचा आहे। फक्त आम्ही सांगतो त्या पद्धतीने तुम्ही जा, आउट ऑफ आउट मार्क तुम्हाला 100% मिळणारच। ओके, तर आपण आज आपल्या अल्जेब्रा या पेपरमधील पहिला चॅप्टर सुरू करणार आहे बाळांनो, की ज्या चॅप्टरचं नाव आहे लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स। जो अल्जेब्रामध्ये पहिला चॅप्टर आपण शिकणार आहे त्याचं नाव काय आहे रे? लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल। त्याला मराठीमध्ये आपण काय म्हणतो? 2 चलातील रेषीय समीकरणे। 2 चलातील रेषीय समीकरणे। आता लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल हे जे काही टॉपिकचं चॅप्टरचं नाव आहे, या हेडिंगमध्येच त्याची डेफिनेशन किंवा त्याचं मीनिंग आहे बघा। ओके, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल, 2 चलातील रेषीय समीकरणे। असं समीकरण की ज्यामध्ये 2 व्हेरिएबल 2 व्हेरिएबलचा यूज केलेला असतो, म्हणजे 2 चल वापरले असतात। तुम्ही म्हणणार सर चल आणि चल कशाला म्हणायचं, व्हेरिएबल कशाला म्हणायचं? बाळांनो, ABCD अप टू डॅश डॅश XYZ ही जी काही इंग्रजीमधील जे लेटर्स आहेत
या लेटर्सना आपण काय म्हणतो रे, व्हेरिएबल्स म्हणतो. काय म्हणतो, व्हेरिएबल्स, चल पदे म्हणतो. आणि त्या लेटर्सना जोडून जे काही नंबर्स येतात, नंबर्स ज्या काही संख्या येतात त्या नंबर्सला आपण काय म्हणतो रे, कोएफिशियंट म्हणतो. काय म्हणतो, कोएफिशियंट म्हणजे काय, सहगुणक म्हणायचं. फॉर एक्झाम्पल बघा, मी जर समजा 3x लिहिलं तर या एक्सला काय म्हणणार मी रे, व्हेरिएबल म्हणणार ना. ओके. आणि या 3ला काय म्हणणार रे, कोएफिशियंट म्हणणार. ओके. हा जो 3 नंबर आहे त्याला कोएफिशियंट म्हणणार, एक्सला काय म्हणणार, व्हेरिएबल म्हणणार. एक्स या ठिकाणी ABCD अप टू दॅट इज XYZ कोणतेही लेटर येऊ शकतं, त्या सर्व लेटरला आपण काय म्हणणार, चल म्हणणार. आणि त्याच्या समोर जी काय व्हॅल्यू येते त्याला काय म्हणणार आपण, कोएफिशियंट म्हणणार. कधी कधी चलाच्या समोर काहीच नसतं म्हणजे 1 असतं, म्हणजे त्याचा कोएफिशियंट सहगुणक काय असतो रे, 1 असतो. आता आपण काय करूया, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल याची डेफिनेशन बघूया. खूप महत्त्वाचा पार्ट आहे बाळांनो. हा पार्ट तुम्हाला पुढच्या मॅथमॅटिक्सच्या प्रत्येक फील्डमध्ये आणि प्रत्येक स्टँडर्डमध्ये हा चॅप्टर तुम्हाला यूज करायचा आहे. MPC आणि UPCलाही यावरची एक्झाम्पल तुम्हाला विचारली जातात. 11वी 12वी सायन्समध्ये तर विचारतातच. त्यानंतर BSc फर्स्ट इयर सेकंड इयर अप टू MSc पर्यंत तुम्हाला या टॉपिकवरती, या पॉईंटवरती क्वेश्चन्स असतात. बेसिक पार्ट आहे तुमचा, भविष्यातील एज्युकेशनचा सर्वात महत्त्वाचा आणि बेसिक पार्ट आहे. बघूया आपण डेफिनेशन बघूया. काय बघूया सुरुवातीला, डेफिनेशन. लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलचे डेफिनेशन काय सांगते बघा आपल्याला. अन इक्वेशन विच कंटेन्स 2 व्हेरिएबल्स. आताच मी सांगितलं होतं बघा, असं इक्वेशन की ज्यामध्ये किती व्हेरिएबल असतात, 2 व्हेरिएबल असतात. अन इक्वेशन विच कंटेन्स 2 व्हेरिएबल्स, द डिग्री ऑफ ईच टर्म कंटेनिंग व्हेरिएबल is 1 is called a linear equation in 2 variables. बघा, असं इक्वेशन की ज्यामध्ये 2 व्हेरिएबल असतात आणि त्या इक्वेशन मधील व्हेरिएबलचा जो काही इंडेक्स आहे, डिग्री आहे, मोठ्यात मोठा इंडेक्स जो आहे तो इंडेक्स हा ऑलवेज काय असला पाहिजे रे, 1 असला पाहिजे. मी म्हटलो तुम्हाला लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल ह्या जे काही हेडिंग आहे, ह्या हेडिंगमध्ये त्याचं मिनिंग आहे बघा. 2 व्हेरिएबल म्हणजे 2 व्हेरिएबल वापरली पाहिजे. लिनियर इक्वेशन म्हणजे रेषीय समीकरण, बरोबर, रेषीय समीकरण. आता एखाद्या इक्वेशनचा ग्राफ हा एका लाईनमध्ये केव्हा येतो रे, जेव्हा त्या इक्वेशनची ऑर्डर किंवा डिग्री काय असते, 1 असते. लक्षात येते. जर त्या दिलेल्या इक्वेशनची डिग्री किंवा ऑर्डर मोर दॅन 1 असेल तर एका सरळ रेषेमध्ये त्याचा ग्राफ येईल का रे, लिनियर येईल का त्याचा ग्राफ, येणार नाही. म्हणजे बघा, असं इक्वेशन की ज्यामध्ये 2 व्हेरिएबल वापरलेले असतात आणि त्यामधील व्हेरिएबलचा इंडेक्स हा काय असला पाहिजे रे, 1 असायला पाहिजे. 1 अँड ओनली 1च असायला पाहिजे. तर त्या इक्वेशनला आपण काय म्हणतो, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स म्हणतो. ओके. आता लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स म्हणजे काय समजलं, 2 व्हेरिएबल असायला पाहिजे आणि त्याचा व्हेरिएबलचा इंडेक्स काय असायला पाहिजे, 1 असायला पाहिजे. आता त्याचा स्टँडर्ड फॉर्म बघूया आपण. स्टँडर्ड फॉर्म किंवा जनरल फॉर्म बघूया, सामान्य रूप बघूया. ॲक्च्युली लिनियर इक्वेशन कोणत्या रूपात असतात त्याचं एक जनरल फॉर्म किंवा आपण त्याला स्टँडर्ड फॉर्म म्हणतो. काय असणार आहे रे, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलचा स्टँडर्ड फॉर्म किंवा जनरल फॉर्म काय असतो, AX + BY + C = 0. बघा, AX + BY + C = 0. यामधील A, B आणि C हे काय आहेत रे, रिअल नंबर्स आहेत. का कसले नंबर आहेत, रिअल नंबर आहेत. आणि X आणि Y काय आहेत रे, व्हेरिएबल्स आहेत. बघा, A, B, C हे काय आहेत रे, रिअल नंबर आहेत आणि X आणि Y काय आहेत रे, व्हेरिएबल्स आहेत. मग आता कंडिशन महत्त्वाची येणार ना, 2 व्हेरिएबल असायला पाहिजे. मग कंडिशन काय असणार, A आणि B ची व्हॅल्यू 0 नसायला पाहिजे. जर मी A = 0 घेतलं तर 0 × X 0 होणार, BY + C = 0 एवढं शिल्लक राहणार. मग व्हेरिएबल किती उरला, तिथं एकच उरला ना. मग त्याला लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल कसं म्हणायचं, म्हणू शकत नाही. किंवा B ची व्हॅल्यू 0 घेतली तर इथली जी टर्म आहे ती 0 होणार. पुन्हा इथं X हे एकच व्हेरिएबल उरणार. त्यामुळे आपण त्याला लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल म्हणू शकत नाही. किंवा जर A ची किंवा B ची व्हॅल्यू या दोन्हीपैकी एकाची व्हॅल्यू जर 0 असेल तर आपण दिलेल्या इक्वेशनला लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल म्हणू शकत नाही. म्हणून कंडिशन काय दिली बघा, A, B, C हे रिअल नंबर असले पाहिजे आणि A आणि B ची व्हॅल्यू ही 0 नसायला पाहिजे. A is not equal to 0 and B is not equal to
झिरो. ओके, हे सी मे ऑर मे नॉट बी झिरो असू शकतं. सीची व्हॅल्यू झिरो असली तरी काय फरक पडतो का रे? दोन व्हेरिएबल शिल्लक राहतात, त्याचा इंडेक्स 1 आहेच. ओके, सीची व्हॅल्यू जर झिरो नसेल तरी आपल्याला दिलेल्या इक्वेशनवरती काय परिणाम होतोय का? होत नाही. म्हणजे सीची व्हॅल्यू झिरो असली तरीही चालतं किंवा नसेल तरीही चालू शकतं. कंडिशन काय आहे रे? एच इन बीची व्हॅल्यू झिरो नसायला पाहिजे. आणि दिलेले जे काही व्हेरिएबल्स आहेत, समजा मी एक्स वाय व्हेरिएबल दिले तर एक्सचा आणि वायचा जो काय हायेस्ट इंडेक्स आहे, डिग्री जी आहे त्याची, ती काय असायला पाहिजे? 1 असायला पाहिजे. लक्षात येते? मग आता लिनियर इक्वेशनचे काही एक्झाम्पल्स बघूया. इथे लिहून ठेवलेत बघा मी. फॉर एक्झाम्पल 3x + 2y = 12. हे एक लिनियर इक्वेशन आहे बघा इन टू व्हेरिएबलचं. ह्याच्यामध्ये काय आहे रे? एक्स आणि वाय हे दोन व्हेरिएबल आहेत. 3 आणि 2 हे काय आहेत रे? कोएफिशियंट आहेत एक्स आणि वायचे. आणि 12 ही सीची व्हॅल्यू आहे. थोडक्यात कशाची व्हॅल्यू आहे? सीची. हे 12 जर इकडे घेतलं तर मी -c होणार ना इथं. लक्षात -12 होणार. ओके, हे लिनियर इक्वेशनचं एक एक्झाम्पल आहे. पुन्हा x - 3y + 7 = 0 हे पण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचं एक एक्झाम्पल आहे. त्यानंतर थर्ड एक्झाम्पल बघा, √3x. इथं बघा 3 हे रूटमध्ये, x रूटमध्ये आहे का रे? नाही. कोएफिशियंट काहीही असू द्या, फक्त कंडिशन कुणाला लागू होती? आपली व्हेरिएबलला. व्हेरिएबलचा इंडेक्स बघायचा. व्हेरिएबलचा इंडेक्स इथं काहीच नाही, म्हणजे किती असतो रे? 1 आहे. ओके, म्हणजे कंडिशन सॅटिस्फाय होते. इथं सीची व्हॅल्यू 0 आहे बघा. सी दिला घ्यायचं नाही, म्हणजे काय? सीची व्हॅल्यू 0 आहे. एची व्हॅल्यू √3 दिली. बीची व्हॅल्यू इथं काहीच नाही, म्हणजे काय रे? 1 दिली. आणि सीची व्हॅल्यू काय? 0 आहे. जर याच्याबरोबर कम्पेअर केलं तर बघा, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल म्हणजे काय बघितलं. त्याचा स्टँडर्ड फॉर्म काय रे? ax + by + c = 0. त्याची एक्झाम्पल्स बघितली. आता एक्झाम्पल सांगताना किंवा डेफिनेशन सांगताना मी कंडिशन सांगितलेले आहेतच ऑलरेडी, की कोणत्या इक्वेशनला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल म्हणायचं. त्याच्या कंडिशन्स काय सेपरेट मी दिलेल्या आहेत. त्या कंडिशन्स बघूया. त्या कंडिशन्स लक्षात ठेवा. त्या कंडिशन्सवरून तुम्ही ठरवणार की दिलेले इक्वेशन हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे का नाही. बघा, कंडिशन्स दॅट द गिवन इक्वेशन इज द लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. दिलेलं समीकरण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल असण्यासाठी कंडिशन्स काय काय आहेत बघा. फर्स्ट कंडिशन काय असणार आहे बघा, देअर मस्ट बी ओनली टू व्हेरिएबल्स. देअर मस्ट बी ओनली टू व्हेरिएबल्स. त्या इक्वेशनमध्ये 2 आणि 2च व्हेरिएबल असायला पाहिजेत. किती व्हेरिएबल असायला पाहिजेत रे? 2 व्हेरिएबल. तुम्ही ए बी घ्या, PQ घ्या, XY घ्या, MN घ्या, कोणतेही व्हेरिएबल घ्या, पण किती असायला पाहिजे रे? कमीत कमी 2 व्हेरिएबल असायला पाहिजेत दिलेली इक्वेशनमध्ये. पहिली कंडिशन लक्षात आली. दुसरी कंडिशन बघा, द पॉवर ऑफ ईच व्हेरिएबल मस्ट बी ओनली 1. आता मी सांगितलं होतं की इथं ह्याचा इंडेक्स काहीच नाही, म्हणजे किती आहे रे? 1 आहे. दिलेल्या इक्वेशनमधील व्हेरिएबलची जी काही पॉवर आहे, पॉवर व्हेरिएबलचा जो इंडेक्स आहे तो 1 आणि 1च असायला पाहिजे. तो 1 पेक्षा मोठा, 1 पेक्षा लहान किंवा फ्रॅक्शन नसायला पाहिजे. म्हणजे काय म्हणणार? दॅट इज नॉट ग्रेटर ऑर लेस दॅन 1. नॉट ग्रेटर ऑर लेस दॅन 1. 1 पेक्षा लहान किंवा मोठा नसायला पाहिजे. किंवा फ्रॅक्शनही जर आला तरीही त्या इक्वेशनला आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल म्हणू शकतोय का? नाही. दिलेल्या इक्वेशनमध्ये एकतर 2च व्हेरिएबल असली पाहिजे. सेकंड कंडिशन काय दिली आपल्याला रे? फर्स्ट कंडिशन, देअर मस्ट बी ओनली टू व्हेरिएबल्स. दिलेल्या इक्वेशनमध्ये 2च व्हेरिएबल असणं गरजेचं आहे. दुसरी कंडिशन काय दिली बघा, द पॉवर ऑफ ईच व्हेरिएबल मस्ट बी 1 अँड ओनली 1. दिलेल्या इक्वेशनमध्ये जे काही व्हेरिएबल्स दिलेले आहेत त्या व्हेरिएबलची पॉवर 1 आणि 1च असली पाहिजे. 1 पेक्षा मोठी किंवा लहान नसायला पाहिजे. लक्षात येते? आणि त्यानंतर थर्ड वन एक कंडिशन दिली बघा, देअर मस्ट बी नो प्रोडक्ट ऑफ व्हेरिएबल्स. दिलेल्या इक्वेशनमध्ये व्हेरिएबलचा प्रोडक्ट नसायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल बघा, जर समजा असं एखादं एक्झाम्पल दिलं तुम्हाला, XY + 3x + 4y = 0 असं जर दिलं, तुम्ही म्हणणार सर ह्या एक्झाम्पलमध्ये 2च व्हेरिएबल वापरलेत, पहिली कंडिशन सॅटिस्फाय झाली. 2 व्हेरिएबल वापरलेत, पहिली कंडिशन सॅटिस्फाय झाली. पण जी दुसरी कंडिशन आहे, द पॉवर ऑफ ईच व्हेरिएबल मस्ट बी 1 अँड ओनली 1. तुम्ही म्हणणार सर सगळ्याची 1च आहे की? चुकतंय.
तुम्ही पॉलिनॉमियल टॉपिक बघितलाय का 9th स्टँडर्डमधला? त्या 9th स्टँडर्डमध्ये आपल्याला डिग्री किंवा ऑर्डर आपण फाइंड केली बघा. कशी फाइंड करतो रे? समजा ही जी टर्म दिलेली आहे, इथलं जे टर्म आहे ही पद, याची जी काही डिग्री किंवा ऑर्डर आपण फाइंड करणार आहे, हे जे ऑर्डर कसे असणार? ह्याचा इंडेक्स 1, ह्याचा इंडेक्स 1, हे 1 + 1 होणार. किती येणार? 2 येणार. 2 एक्सचा 1 वायचा 1, 1 + 1 किती येणार? याची ऑर्डर 2 येणार. इथं 1 आहे, इथं 1 आहे, पण इथं काय येते ऑर्डर? 2 येते. 2 त्या टर्मची जी काय पॉवर आहे ती काय येणार आहे? 2 येणार. मग 2 असली तर चालतंय का? चालत नाही. प्रोडक्ट असल्यामुळं ऑर्डर काय येणार त्याची? 2 येणार. हे आपण 9th स्टँडर्डमध्ये बघितलं आहे. त्याच्यामुळं दिलेल्या इक्वेशनमध्ये व्हेरिएबलचा प्रोडक्ट नसायला पाहिजे. लक्षात येते का? हे दिलेले इक्वेशन लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आहे का रे? नाही. लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल नाही. लक्षात येते का? लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल कशाला म्हणायचं? ज्या इक्वेशनमध्ये 2 व्हेरिएबल असतात, 2 व्हेरिएबल कंटेन असतात. ओके. त्यानंतर जी काही व्हेरिएबल्स दिलेली इक्वेशनमध्ये असतात त्या व्हेरिएबलचा इंडेक्स काय असायला पाहिजे रे? 1 अँड ओनली 1च असायला पाहिजे. आणि एच इन बीची व्हॅल्यू 0 नसायला पाहिजे. त्याला आपण काय म्हणतो? लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल म्हणतो. त्याचा स्टँडर्ड फॉर्म काय बघितला आपण? ax + by + c = 0. हा स्टँडर्ड फॉर्म बघितला. a b c हे रिअल नंबर आहेत आणि एच इन बीची व्हॅल्यू ≠ 0 असते. त्यानंतर काही एक्झाम्पल बघितले आणि कंडिशन बघितल्या. दिलेले इक्वेशन लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल असण्यासाठी कंडिशन काय रे? पहिली कंडिशन, त्या इक्वेशनमध्ये 2च व्हेरिएबल असले पाहिजेत. मी मराठी भाषेचा मुद्दाम यूज करतोय बाळांनो, सेमी आणि मराठी माध्यमाच्या मुलांना यूज होईल. ओके. किंवा आपली ग्रामीण भागातील मुलं असतात, इंग्लिश टू इंग्लिश ही आपल्याला टीचिंग करू शकतो. तरी आपल्या भाषेत जर टीचिंग केलं तर तुम्हाला समजेल व्यवस्थित. बघा, देअर मस्ट बी ओनली 2 व्हेरिएबल्स. फर्स्ट कंडिशन, त्याच्यामध्ये 2च व्हेरिएबल असली पाहिजे. द पॉवर ऑफ ईच व्हेरिएबल मस्ट बी 1 अँड ओनली 1. दिलेल्या इक्वेशनमधील प्रत्येक व्हेरिएबलची पॉवर ही 1च असली पाहिजे. आणि थर्ड वन कंडिशन, देअर मस्ट बी नो प्रोडक्ट ऑफ व्हेरिएबल्स. दिलेल्या इक्वेशनमध्ये व्हेरिएबलचा प्रोडक्ट नसायला पाहिजे. ह्या तिन्ही कंडिशन जर सॅटिस्फाय झाल्या तर ते दिलेले इक्वेशन हे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलचं आहे असं आपण म्हणू शकतो. आता ह्या काही कंडिशन्स पाहिलेल्या आहेत. ह्या कंडिशनवरून काही एक्झाम्पल्स बघूया की जी इक्वेशन्स अशा आपण घेणार आहोत की ती इक्वेशन्स लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आहेत का नाहीत आपण चेक करूया. ओके. व्हिडिओ पॉज करा, हे लिहून घ्या. नेक्स्ट पॉईंट बघूया आपण. बघा आता मुलांनो, आपण दिलेले इक्वेशन लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल असण्यासाठी कंडिशन्स बघितल्या. आता त्याची एक्झाम्पल्स बघूया. काही एक्झाम्पल्स मी इथे घेतलेले आहेत. त्या एक्झाम्पल्सवरून जे काही दिलेले इक्वेशन आहे ते लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आहे का नाही ते आपण ठरवायचं आहे कंडिशनचा यूज करून. बघा, एक टेबल तयार केलं इथं. सिरियल नंबर, इक्वेशन दिलेले आहेत या कॉलममध्ये आणि तिसऱ्या कॉलममध्ये काय दिले बघा, इन द इक्वेशन अ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स ऑर नॉट. दिलेले इक्वेशन लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आहे का नाही ते आपण ठरवायचं आहे. ओके. बघा आता पहिलं इक्वेशन काय दिले आपल्याला, 4m + 3n = 12. पहिली कंडिशन सॅटिस्फाय होते का? बघा, दिलेल्या इक्वेशनमध्ये 2 व्हेरिएबल आहेत का? आहे. पहिली कंडिशन सॅटिस्फाय झाली. त्यानंतर दुसरी कंडिशन बघा, दिलेल्या इक्वेशनमधील व्हेरिएबलचा इंडेक्स 1 आहे का? आहे की. एमचा आणि एनचा इंडेक्स बघा इथं काहीच नसतो, म्हणजे किती असतो? 1 असतो. आहे. दुसरी कंडिशन सॅटिस्फाय झाली. त्यानंतर तिसरी कंडिशन काय दिली, ती व्हेरिएबलचा प्रोडक्ट नसायला पाहिजे. आहे का इथं कुठं प्रोडक्ट? नाही. म्हणजे हे इक्वेशन सर्वच्या सर्व कंडिशन सॅटिस्फाय करतं. म्हणून हे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आहे का नाही रे? आहे. यस म्हणणार तुम्ही. गिवन इक्वेशन इज लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. ओके. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल बघा, 3x² - 7y = 13. पहिली कंडिशन काय, दिलेली इक्वेशनमध्ये 2 व्हेरिएबल आहेत का? आहेत. पहिली कंडिशन सॅटिस्फाय झाली. सेकंड कंडिशन बघा, व्हेरिएबलची पॉवर 1 असली पाहिजे. इथं व्हेरिएबलची पॉवर किती आहे? 2 आहे. म्हणजे दुसरी कंडिशन सॅटिस्फाय होत नाही. म्हणजे इथं व्हेरिएबलची पॉवर किती आली? 2 आली.
त्यामुळं हे दिलेले इक्वेशन लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आहे का? नाही, नो म्हणणार तुम्ही. गिवन इक्वेशन इज नॉट अ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल बिकॉज रिझन काय टाकणार आहे? द पॉवर ऑफ व्हेरिएबल इज ग्रेटर दॅन 1. दिलेलं इक्वेशन हे 2 चलातील रेषीय समीकरण नाही, कारण एक्सची जी पॉवर आहे, एक्सचा जो घातांक आहे तो 1 पेक्षा कसा आहे रे? मोठा आहे. त्यानंतर नेक्स्ट थर्ड वन एक्झाम्पल बघा. √2 इंटू एक्स प्लस √5 इंटू वाय इज इक्वल टू 16. हे जे काही रूटचं साईन आहे ते फक्त 2ला आणि 5ला, एक्स आणि वायला आहे का रे? नाही. आता जर मी ह्याचं मॉडिफिकेशन केलं तर √2च्या ऐवजी 2⁻½ करू शकतो. बरोबर आहे. 2⁻½ इंटू एक्स प्लस 5⁻½ इंटू वाय इज इक्वल टू 16 असंही लिहू शकतो. बघा हे एक्झाम्पल बरोबर आहे का? मग आता इथं कोइफिशियंटचा इंडेक्स फ्रॅक्शन आला आहे. बघा एक फॉर्म्युला आहे आपल्याकडे, आपण बघितलं आहे. कोणत्याही नंबरचं जर nth रूट असेल, nth रूट ऑफ ए असेल तर a⁻1/n घेतो. समजा स्क्वेअर रूट ऑफ ए असेल, इथं काहीच नसतं म्हणजे 2 असतं, 2 स्क्वेअर रूट a⁻½ घेतो आपण. समजा इथं 3 जर आलं तर a⁻1/3 घेतो. बघा फॉर्म्युला आहे. आणि 3च्या ऐवजी कोणताही नंबर आला तर आपण काय घेतो? a⁻1/n. ह्या फॉर्म्युल्यानुसार आपण असं लिहिलं. ओके. पण आपल्या कंडिशनमध्ये कोइफिशियंट बघायचं आहे का व्हेरिएबल बघायचं आहे? आपल्याला व्हेरिएबल बघायचं आहे. कोइफिशियंट काही असू द्या, मुद्दाम लिहून दिले. काही वेळेस काय होतं, इथं कोइफिशियंटला रूटचं साईन दिले, काही एक्झाम्पलमध्ये व्हेरिएबलचं रूटचं साईन येतं व्हेरिएबलला. मग व्हेरिएबलला रूटचं साईन म्हणजे त्या व्हेरिएबलचा इंडेक्स 1/2 असतो ना. मग ते लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल असतं का? नसतं. आता इथं कोइफिशियंटचा इंडेक्स काही असू द्या, व्हेरिएबलचा इंडेक्स बघा बरं. इथं व्हेरिएबलचा इंडेक्स, इथं व्हेरिएबलचा इंडेक्स किती? 1 आहे. इथं काय आहे? 1 आहे. पहिली कंडिशन 2 व्हेरिएबल आहेत का? आहे. दुसरी कंडिशन इंडेक्स 1 आहे का? आहे. तिसरी कंडिशन व्हेरिएबलचं प्रोडक्ट आहे का? नाही. सर्वच्या सर्व कंडिशन सॅटिस्फाय करतं. म्हणून हे इक्वेशन लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आहे का? नाही, आहे. यस, गिवन इक्वेशन इज लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल बिकॉज काय रिझन द्यायची काही गरज नाही. 4 नंबरचं एक्झाम्पल बघा. 0x प्लस 6y मायनस 3 इज इक्वल टू 0. बाळांनो, सुरुवातीला याच्यामध्ये 2 व्हेरिएबल दिसतात, पण ॲक्च्युली जर याची मी व्हॅल्यू फाइंड केली तर 0 इंटू एक्स काय येणार? इथली टर्म 0 होती बघा, 0. मग 6y मायनस 3 इज इक्वल टू 0 येतं ना. एक्सची टर्म राहतच नाही ना. व्हेरिएबल किती शिल्लक राहतो? एकच. म्हणजे इथं एची व्हॅल्यू 0 आहे बघा. मी डेफिनेशनमध्ये म्हणलं होतं ए इज नॉट इक्वल 0. इथं एची व्हॅल्यू 0 दिली म्हणजे हे इक्वेशन लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आहे का? नाही, नो म्हणणार. आता इथं बघा 5 नंबरचं एक्झाम्पल व्यवस्थित बघायचं. 0.3 इंटू एक्स, 0 इथं 0 आहे का रे? 0.3 आहे. इंटू एक्स प्लस 0y मायनस 36 इज इक्वल टू 0. आता जसं 4 नंबरचं एक्झाम्पल बघितलं तसं इथं 0 इंटू वाय इथली टर्म 0 होणार. म्हणजे एक्सची टर्म फक्त शिल्लक राहणार. 2 व्हेरिएबल राहतात का? राहत नाहीत. त्यामुळे याला लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल म्हणायचं का? नाही म्हणायचं. ओके. त्यानंतर 6 नंबरचं एक्झाम्पल बघा. 6 नंबरचं हे एक्झाम्पल जर मी सिम्प्लिफाय केलं समोर बघा, 6 नंबरचं जर एक्झाम्पल मी सिम्प्लिफाय केलं, काय आहे आपले एक्झाम्पल? 4/x प्लस 5/y इज इक्वल टू 4 आहे ना. बरोबर आहे. जर का मी हे एक्झाम्पल सिम्प्लिफाय केलं, ह्या एक्सचा इंडेक्स इथं काहीच नाही म्हणजे डिनॉमिनेटरमध्ये किती आहे? 1 असतो. त्या एक्सला वरती घेऊन जावा, 4x⁻1 होईल ना, प्लस 5y⁻1 इज इक्वल टू 4 होणार ना. बरोबर आहे. 6 नंबरचं जर मी इक्वेशन सॉल्व केलं तर असं मिळणार मला. कारण आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे बघा. काय फॉर्म्युला आहे सांगा? आतापर्यंत आपण 8th स्टँडर्डपासून तो फॉर्म्युला बघतोय. घातांकाचा नियम, इंडेक्सचा रूल काय सांगतो आपल्याला? 1 समजा a⁻m असेल तर 1/a⁻m होतं. आणि 1/a⁻m असेल तर a⁻m होतं. डिनॉमिनेटरमध्ये असेल तर त्याचा इंडेक्स जर न्यूमरेटरमध्ये घेऊन गेलं तर इंडेक्सचं साईन बदलतं. न्यूमरेटरमधनं डिनॉमिनेटर आणलं तरी आपण इंडेक्सचं साईन काय करतो? बदलतो. या नियमानुसार
इथं तसंच केलं आहे. मग आता मला सांगा, व्हेरिएबल 2 आहेत, पहिली कंडिशन सॅटिस्फाय झाली, पण दुसरी कंडिशन व्हेरिएबलची पॉवर काय असली पाहिजे, 1 असली पाहिजे. इथं किती आहे, -1 आहे. मग -1 पॉवर असल्यानंतर आपल्याला दिलेली इक्वेशन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आपण म्हणू शकतोय का, म्हणू शकत नाही. गिवन इक्वेशन इज नॉट अ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल बिकॉज द पॉवर ऑफ व्हेरिएबल इज लेस दॅन 1 पेक्षा लहान आहे म्हणणार, निगेटिव्ह आली ना, म्हणून काय म्हणणार इथं आन्सर नो म्हणणार, नो. आणि लास्टच एक एक्झाम्पल दिलं आहे बघा 7 नंबरचं. मला ही बुकमधलीच ॲक्टिव्हिटी आहे, तीच आपण इथं घेतलेली आहे, फक्त प्रॉपर सोल्युशन दिलं आहे आपण त्याचं. ओके, बघा 7 नंबरचं एक्झाम्पल काय दिलं आहे, 4xy - 5y - 8 इज इक्वल टू 0. पहिली कंडिशन 2 व्हेरिएबल आहेत का, आहेत. दुसरी कंडिशन इंडेक्स 1 आहे का प्रत्येक व्हेरिएबलचा, ह्या दोघाचा इंडेक्स इथला वायचा 1 आहे, पण इथं प्रोडक्ट आला ना. जी तिसरी कंडिशन दिली ती आपल्याला, काय दिली ती तिसरी कंडिशन, दिलेल्या इक्वेशनमध्ये व्हेरिएबलचा प्रोडक्ट नसायला पाहिजे. देअर मस्ट बी नो प्रोडक्ट इन टू व्हेरिएबल, 2 व्हेरिएबलचा प्रोडक्ट नसायला पाहिजे. नो प्रोडक्ट ऑफ 2 व्हेरिएबल्स. त्या दिलेल्या इक्वेशनमध्ये 2 व्हेरिएबलचा प्रोडक्ट नसायला पाहिजे, पण इथे प्रोडक्ट दिलं आहे ना, या प्रोडक्टचं जर मी ऑर्डर काढली तर 2 येते ना. मग प्रोडक्ट आहे म्हणजे दिलेली इक्वेशन लिनियर इक्वेशन आहे का, नाही. तिसऱ्या कंडिशननुसार लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल नाही, म्हणून काय म्हणणार मी, नो म्हणणार, नो. ओके बाळांनो, आता लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल म्हणजे काय आणि त्याची काही एक्झाम्पल्स बघितलेले आहेत. 1 मार्काला तुम्हाला एक्झामसाठी विचारू शकतात, इक्वेशन दिलेलं असताना ते लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे का नाही ते सांगा म्हटलेलं असतं आपल्याला. ओके, स्टेट करायला सांगितलेलं असतं. मग आपण अशा प्रकारे सॉल्व करू शकतोय. आता यानंतर आपण 9th स्टँडर्डमध्ये लिनियर इक्वेशन्स सॉल्व केलेली होती बघा. ओके, लिनियर इक्वेशन्स सॉल्व केलेली होती. त्याच्यामध्ये आपण लिनियर इक्वेशन सॉल्व करण्याच्या 2 मेथड बघितल्या होत्या बघा, बरोबर आहे. आता 10thमध्ये आपण पुढच्या मेथडही बघणार आहे, डिटर्मिनंट मेथड, त्याला आपण काय म्हणतो रे, क्रॅमर्स रूल. आणि महत्त्वाची मेथड म्हणजे ग्राफिकली मेथड, ग्राफचा यूज करून लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल सोडवायची. पण 9th स्टँडर्डपर्यंत आपण 9th स्टँडर्डमध्ये लिनियर इक्वेशन 2 पद्धतीने सोडवलं होतं बघा, बरोबर आहे. त्या 2 मेथडवरतीच आपला एक्सरसाइज 1.1 आहे, जो पहिला एक्सरसाइज आहे या टॉपिकमधील तो एक्सरसाइज ज्या 9th स्टँडर्डमध्ये आपण 2 मेथड अभ्यासलो होतो त्या मेथडवरती आहे. त्या मेथड कोणत्या आहेत बघा, दिलेलं जे काय लिनियर इक्वेशन्स आहेत ते आपण 2 पद्धतीने सोडवू शकतो. पहिलं म्हणजे काय रे, इलिमिनेशन ऑफ लिनियर इक्वेशन बाय इक्वेटिंग द कोएफिशिएंट. इलिमिनेशन ऑफ लिनियर इक्वेशन बाय इक्वेटिंग द कोएफिशिएंट, बरोबर आहे. इलिमिनेशन बाय इक्वेटिंग द कोएफिशिएंट. आता इलिमिनेशन बाय इक्वेटिंग द कोएफिशिएंट म्हणजे काय बघा, 2 इक्वेशन दिलेले असतात, त्यांच्यामधले जे काही व्हेरिएबल्स आहेत का व्हेरिएबल, त्यापैकी कोणत्या तरी एका व्हेरिएबलचा कोएफिशिएंट सेम करायचा. आपण मल्टिपल डिवाइड करून कोणत्याही एका व्हेरिएबलचा कोएफिशिएंट सेम करायचा. आणि जर ज्या आपण व्हेरिएबलचा कोएफिशिएंट सेम केलेला आहे त्या व्हेरिएबलची साइन जर सेम असेल तर सबट्रॅक्शन करायचं 2 इक्वेशनचं. साइन जर वेगवेगळं असेल तर आपण काय करायचं, ॲडिशन करायचं. त्या व्हेरिएबलला तो व्हेरिएबल कॅन्सल होतो, ज्याचं आपण कोएफिशिएंट सेम केला आहे तो व्हेरिएबल कॅन्सल होतो आणि राहिलेल्या व्हेरिएबलची व्हॅल्यू निघते. ती व्हॅल्यू पुन्हा इक्वेशन 1 पहिल्या इक्वेशनमध्ये टाकायची, आपल्याला दुसऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळते. ही झाली इलिमिनेशन बाय इक्वेटिंग द कोएफिशिएंट. ओके, त्यानंतर दुसरी एक मेथड पाहिली होती आपण, सबस्टिट्यूशन मेथड. कसली मेथड रे, सबस्टिट्यूशन. लिनियर इक्वेशन सॉल्व करण्याची सबस्टिट्यूशन मेथड. त्या मेथडमध्ये आपण काय करायचं, 2 इक्वेशन लिहायचो, एका इक्वेशनच्या साह्यानं एका व्हेरिएबलची व्हॅल्यू दुसऱ्या व्हेरिएबलमध्ये तयार करायचो आपण. समजा एक्स वायची व्हॅल्यू आपण एक्समध्ये तयार करायचो आणि ती वायची व्हॅल्यू पहिल्या इक्वेशनमध्ये टाकायचो एक्समधली. मग तुम्हाला एक्सची व्हॅल्यू फाइंड व्हायची आणि ती एक्सची व्हॅल्यू काढल्यानंतर ती जर दुसऱ्या इक्वेशनमध्ये आपण टाकली खालच्या तर वायची व्हॅल्यू मिळत होती. म्हणजे एका व्हेरिएबलची व्हॅल्यू दुसऱ्या व्हेरिएबलमध्ये फाइंड करायची आणि ती व्हॅल्यू इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करायची आणि सबस्टिट्यूट करून एक्सच्या आणि वायच्या व्हॅल्यूज फाइंड करायच्या. त्याला आपण काय म्हणतो, सबस्टिट्यूशन मेथड. त्याच्या अगोदर एक महत्त्वाचा पॉईंट आहे, कधी कधी तुम्हाला क्वेश्चनमध्ये असं विचारलं असतं बघा,
सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स. आता सायमल्टेनियस म्हणजे काय असं कधी कधी तुम्हाला प्रश्न पडतो ना, बरोबर आहे. सायमल्टेनियस इक्वेशन. ओके, आता सायमल्टेनियस इक्वेशन कशाला म्हणायचं. ओके, आपल्याला काय बघायचं आता रे. सायमल्टेनियस इक्वेशन when we consider two linear equations at the same time. When we consider the two linear equations at the same time is called as simultaneous equation किंवा these equations are called simultaneous equation. जर आपण किंवा असंही म्हणू शकतो आपण when we consider two simultaneous equation in two variables at the same time is called simultaneous equations in two variables. त्याला मराठीत म्हणतो आपण एक सामायिक समीकरणे. एकाच वेळेस दोन चलातील किंवा दोन व्हेरिएबलमधील दोन इक्वेशन जर आपण सोडवण्यासाठी घेतली तर त्या दोन इक्वेशनला आपण काय म्हणणार, एक सामायिक समीकरणे म्हणजेच काय, सायमल्टेनियस इक्वेशन्स म्हणणार. लक्षात आलं. हा एक पॉईंट सांगायचा राहिला होता. आणि आता यानंतर आपण काय बघणार आहे बघा, 9th स्टँडर्डमधील दोन मेथड्स बघणार आहे. आता मी सांगितलेल्या इलिमिनेशन बाय इक्वेटिंग द कोएफिशियंट अँड सबस्टिट्यूशन मेथड, ह्या दोन मेथड मी सांगितलेल्या आहेत. त्या मेथडचं एक एक एक्झाम्पल घेऊया म्हणजे तुम्हाला परफेक्ट लक्षात येईल की ह्या दोन मेथडने एक्झाम्पल कशी सॉल्व्ह करायची. आणि त्याच्यावरतीच एक्सरसाइज 1.1 डिपेंड आहे.